सुमित स्पोर्ट्सवाल्याला इथून फोन करतो की काय नेमकी प्रक्रिया झाली होती. आता थेट त्यांच्याशी फोन संपर्क जोडतो. ते बोलतात का आणि काय त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि कशी ही प्रक्रिया झाली आपण ऐकूयात. तर हा सुमित स्पोर्ट्सवाल्याचा मॅनेजरचा नंबर आहे असं म्हणून मला नंबर दिलाय. सुमित स्पोर्ट्सवाले बोलतात का आपण विचार. डायल केलेला नंबर सध्या व्यस्त. ते कट करतायत फोन. सुमित स्पोर्ट्सवाले ही हकीकत सगळी तुम्हाला दाखवायची आहे. काय नेमकं झालं होतं हे सगळं आणि कशासाठी हे सगळं केलं आहे. आता ते कदाचित कामात असतील म्हणून त्यांनी फोन कट केलेला आहे. ते म्हणतायत प्लीज टेक्स्ट मी, म्हणजे ते वाचून मला सांगा, लिहून पाठवा म्हणतायत मला. मी काय फोनवर बोलणार नाही असं त्यांनी मेसेज पाठवला. आता ते काय बोलतात हे मी तुम्हाला नंतर सांगेलच, पुढच्या रिपोर्टमध्ये सांगेलच. आता जिल्हाधिकाऱ्यांना फोन करू. आज आपण विवेक सरांना फोन करू. विवेक सर यांना फोन करतो. आज रविवार आहे, कदाचित ते काल कार्यक्रम होता आणि आज रविवार आहे, कदाचित ते उठले नसतील, पण तरी आपण प्रयत्न करूयात. बोलतायत का, फोन उचलतायत का बघू. नमस्कार, मराठी महाराष्ट्रमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा लॉन टेनिस बीड शहरातल्या त्या कोर्टपाशी मी या ठिकाणी उभा आहे. 2-3 वेळा या संदर्भामधलं रिपोर्टिंग मी इथून केलं. त्याच्यावर काय कारवाई होते या संदर्भामध्ये मी वाट पाहिली. खरं म्हणजे मी हे रिपोर्ट 2-3 केल्यानंतर कंत्राटदाराला कुठेतरी जाग आली आणि कंत्राटदारानं माझ्या एका मित्राच्या मदतीने माझ्यापर्यंत काही माणसं पाठवली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि बीडमध्ये फार पाऊस पडतो आहे आणि म्हणून मला 15 तारखेपर्यंत वेळ द्या, 15 तारखेपर्यंत मी हे सगळं काम पूर्णपणे करतो असं त्यांनी सांगितलं होतं. काल 15 तारीख उलटून गेलेली आहे. मी सांगितलं बाबा हरकत नाही, त्याला जर खरंच काम करायचं असेल, त्याची इच्छाशक्ती असेल आणि तू म्हणत असेल की बाबा मी काम करून देतो तर हरकत नाही, आणि म्हणून 15 तारखेपर्यंत मी थांबलो होतो. काल 15 तारीख झाली, त्याने कामही सुरू केलेलं नाही, 15 तारखेपर्यंत पूर्णही केलं नाही. आज 16 तारीख उलटली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या लॉन टेनिस मैदानावर मी येऊन नेमकं काय केलं आहे पाहिले. तशाच पद्धतीने हे सगळं पडलेलं आहे. नियमांचं सगळंपणे उल्लंघन झालेलं आहे पूर्णपणे इथं. आणि कोर्टचे आता दिवसेंदिवस जे आहे ते तिथले आहे, जे काही खाली त्यांनी थोडंसं ते थातूरमातूर पोलीस आणि पोतारा केलेला आहे, तर आता दिवसेंदिवस त्याची जी आहे ती परिस्थिती बेकट होत चाललेली आहे, तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. 90 लाख रुपयांचं हे काम होतं. अजितदादा पवार, स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्याकडून ऑनलाईन उद्घाटन करून घेतलं. ते का ऑनलाईन उद्घाटन करून घेतलं मी तुम्हाला कालच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. मागच्या कशा पद्धतीने अजितदादांना इकडे येऊ दिलं नाही, त्यांनी जर आले असते तर हे सगळं पुतळ उघडं पडलं असतं, म्हणून अजितदादांना ऑनलाईनच उद्घाटन करायला लावलं. तत्कालीन जिल्हाधिकारी असलेल्या दीपा मुधोळ मुंडे यांनी हे काम फार बारकाईनं लक्ष देऊन करायचं ठरवलेलं होतं. दुर्दैवानं त्यांची बदली झाली आणि तिथून पुन्हा एकदा इथल्या पोटभरू कंत्राटदाराला हे काम मिळालं. खरं तर त्या पुण्याच्या सुमित स्पोर्ट्सवाल्याला हे काम मिळालेलं होतं आणि त्या सुमित स्पोर्ट्सचं काम जशीच बदली दीपा मुधोळ मुंडे यांची झाली तसं इथले पोटभरू कंत्राटदार आणि इथले दलाल, प्रशासनामधले दलाल सरसावले आणि ते टेंडर प्रक्रिया सुमितवाल्याला दिलेली ती रद्द केली आणि पुन्हा एकदा आशिष जैन नावाच्या कंत्राटदाराला हे काम दिलं. खरं तर आशिष जैन नावाच्या या कंत्राटदारानं जिल्हाधिकाऱ्यांचा बंगला आणि त्यांचा कोर्टसुद्धा बनवलेला आहे. आता मी येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा बंगला त्याने नेमका कसा बांधला आहे ही पाहण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांना मागणार आहे. मी सध्या सुमित स्पोर्ट्सवाल्याला इथून फोन करतो की काय नेमकी प्रक्रिया झाली होती. आता थेट त्यांच्याशी फोन संपर्क जोडतो. ते बोलतात का आणि काय त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि कशी ही प्रक्रिया झाली आपण ऐकूयात. तर हा सुमित स्पोर्ट्सवाल्याचा मॅनेजरचा नंबर आहे असं म्हणून मला नंबर दिलाय. सुमित स्पोर्ट्सवाले बोलतात का आपण विचार. डायल केलेला नंबर सध्या व्यस्त. ते कट करतायत फोन. सुमित स्पोर्ट्सवाले ही हकीकत सगळी तुम्हाला दाखवायची आहे. काय नेमकं झालं होतं हे सगळं आणि कशासाठी हे सगळं केलं आहे. आता ते कदाचित कामात असतील म्हणून त्यांनी फोन कट केलेला आहे. ते म्हणतायत प्लीज टेक्स्ट मी, म्हणजे ते वाचून मला सांगा, लिहून पाठवा म्हणतायत मला. मी काय फोनवर बोलणार नाही असं त्यांनी मेसेज पाठवला. आता ते काय बोलतात हे मी तुम्हाला नंतर सांगेलच, पुढच्या रिपोर्टमध्ये सांगेलच. आता जिल्हाधिकाऱ्यांना फोन करू. आज आपण विवेक
सरांना फोन करू. विवेक सर यांना फोन करतो. आज रविवार आहे, कदाचित ते काल कार्यक्रम होता आणि आज रविवार आहे, कदाचित ते उठले नसतील, पण तरी आपण प्रयत्न करूयात. बोलतायत का, फोन उचलतायत का बघू. ते फार कामाचे सच्चे आणि कायद्यावर बोट ठेवणारे ऑफिसर आहेत असं आपण आत्तापर्यंत ऐकलं आहे. त्यांच्या कारवायांसंदर्भात सुद्धा आपण ऐकलेलं आहे. ते काय नेमकं करतायत आपण बघू. आपण ज्या व्यक्तीस कॉल तर विवेक सर सुद्धा फोन उचलत नाही जिल्हाधिकारी. हरकत नाही, मी त्यांच्याशी नंतर बोलेल. PWDनं यांना अजूनही टेकओव्हर हे केलं नाही, हँडओव्हर केलं नाही असं सांगितलं आहे PWकडून. म्हणजे जे काही विद्यागर आहेत, अरविंद विद्यागर, त्यांनी म्हटलं की आमच्याकडे दिलंच नाही अजून, आणि कुठली निविदा प्रक्रिया कोणी केली हे सगळं मी पाहील येणाऱ्या काळामध्ये. खरं तर ते पाहायचं होतं, पण यांनी मला 15 तारखेपर्यंत वेळ मिळाला. मी करून देतो बुवा चांगलं. याची जे काही सगळं पडझड झालेली आहे किंवा मग बोगस काम झालेले, मी याच्यावर चांगला कोट टाकून देतो, 2-3 कॉन्क्रीटचे बेस टाकून करून देतो असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांची जी कोणी माणसं आली होती माझ्याकडं. तर त्यांनी जर आम्ही असं काही बोलणं झालं नाही असं जर म्हटलं, मी त्यांचे नावंसुद्धा सांगेल आणि कोणाच्या मध्यस्थी ते आले होते ते सुद्धा सांगेल. पण हे काहीही तिथं काम केलेलं नाही आहे. कंत्राटदारानं नुसते थातूर मातूर ते कलरच्या पट्ट्या ओढल्यात त्याने तिथं, मध्ये जिथं जिथं तडे गेलेले आहेत तिथं असं काहीतरी लावलं आहे. त्यांनी मेन तरी लावायचं होतं, म्हणजे जरा काहीतरी वाटलं असतं केल्याप्रमाणे. ह्या ज्या लाईट्स लावलेल्या आहेत त्या लाईट्स थेट तार कंपाऊंडला लावलेल्या आहेत आणि त्याचे जे जॉईंट आहेत ते काही प्रमाणामध्ये उघडे आहेत. पावसाळ्याचे दिवस असतील किंवा मग उन्हाळ्याचे दिवस असतील, करंट येणार. पावसाळ्यात जास्तची शक्यता असते करंट खाली उतरण्याची पावसाळ्यामध्ये, आणि उन्हाळ्यात जरी असलं तरी हे पूर्णपणे तार कंपाऊंड आहे आणि इथं पूर्णपणे टेकवलेलं आहे. कोणाचाही हात तिथं जाऊ शकतो, एखाद्या विद्यार्थ्याचा जाऊ शकतो, एखाद्या खेळणाऱ्या मुलीचा जाऊ शकतो आणि त्याला करंट लागून तो दगावू शकतो. म्हणजे असं काही होऊ नये. पण याची किती काळजी घेण्यात आलेली कंत्राटदाराकडून हे मी या ठिकाणी सांगतोय. विद्यार्थ्यांच्या प्रति किती काळजी घेण्यात आली कंत्राटदाराकडून. हे जे काही फोकस लावलेले आहेत हे फोकस थेट कंपाऊंडला लावलेत त्यांनी. कंपाऊंडला थेट वायरिंग पण ते कंपाऊंडला केली. ते स्वतंत्र पोल असले पाहिजेत, तिथं उभा करून त्यांनी केले पाहिजेत. मध्ये जे काही मर्क्युरीज लावलेले आहेत त्याचं वेगळा 7 लाख रुपये काहीतरी टेंडर काढलंय. जे काही मध्ये लाईट्स उभा केले ते स्टेंड करून त्याच्यावर वेगळं 7 लाख रुपये, हे 90 आणि त्याचं वेगळं काहीतरी 7 लाख रुपये त्याचं टेंडर काढलंय. आणि त्याची सुद्धा ती जी आहे ती थातूर मातूर लाईटिंग या ठिकाणी उभा केलेली आहे. पाठीमागं जे ते पॉवर हाऊस जे तिथं सबस्टेशन बनवलं त्यांनी, तिथं ते DP वगैरे पेटी करून त्या ठिकाणी बटन दाबून लाईटची, ते सुद्धा थातूर मातूर केलेले आहे. त्यालाच लटकवलंय. इतकं निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे इथं कुठेही चेंजिंग रूम नाही आहे, कुठेही वॉशरूम नाही आहे. खेळायला आलेल्या विद्यार्थिनींनी कुठं जायचं म्हणून वॉशरूमला इथं काही व्यवस्था करण्यात आलेली नाही. पाण्याची व्यवस्था इथं अजिबात करण्यात आलेली नाही, काहीही करण्यात आलेलं नाही. घरून यायचं वॉशरूमला आणि इथं खेळायचं 2 तास आणि तिथून पुन्हा घरी जाऊनच वॉशरूमला जायचं, अशी कंडिशन इथं करून ठेवलेली आहे. म्हणजे कुठेतरी दीपा मुधोळ मुंडे यांना माहीत होतं इथले पोटभरू कंत्राटदार आहेत. जो कोणी सागर जैन नावाचा, कोणीतरी आशिष जैन नावाचा कंत्राटदार आहे, कुणालाच काम द्यायचं नाही आहे. मात्र ह्यांनी कसं बळकावलं हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल. आणि जिल्हाधिकारी काय ॲक्शन घेत आहेत हे सुद्धा पाहिलं जाईल. या सगळ्या गोष्टी कुठे कुठे काय काय केलं यांनी, काळा बाजार हे आशिष जैन नावाच्या कंत्राटदाराने, ते सगळं येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल आणि तुमच्यासमोर मांडलं जाईल. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.